नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की फक्त 10 रुपयामध्ये पोटभर जेवण, आणि तेही उत्कृष्ट पद्धतीचं हायजेनिक पद्धतीचं जेवण. तर कुठं मिळतं हे? हा विषय आहे मित्रांनो पुण्यातला. आज पुण्यात महाराष्ट्रातून बऱ्याच ठिकाणी लोक येतात, जी धर्मांध हॉस्पिटल आहेत, म्हणजे कमांड असेल, आळंदीचा असेल, नवले असेल, बरीच ससून असेल, इवन आणखी बरीच असतील. पण त्या पेशंट बरोबर जी लोक येतात त्यांची मात्र आतोनात हाल होत असतात. तर हेच गोष्ट लक्षात घेऊन श्री महाले गुरुजी ईशतत्व फाउंडेशन 2023ला ही जी संस्था त्यांनी स्थापन केली, या संस्थेअंतर्गत त्यांनी स्वतः या ठिकाणी जे धर्मांध हॉस्पिटल आहे काशीबाई नवले, जे नवले ब्रिज वडगाव, म्हणजे तुम्ही जर कात्रजवरून निघाला मुंबई एक्सप्रेसला तर तिथं जो नवले ब्रिज येतो तिथून जे डाव्या हाताला हॉस्पिटल आहे, जिथे बरेच म्हणजे जवळजवळ फुकटच ट्रीटमेंट केले जातात अल्पशा दरामध्ये. जिथे 1000 रुपये लागत असतील, 10,000 लागत असतील, तिथे 1500 रुपयामध्ये ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे जवळजवळ फुकट ट्रीटमेंट केली जाते. त्याच्यामुळे तिथून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणाहून तिथे लोक येतात. परंतु त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला असतील, पुरुष असतील, यांची जेवणाची अतोनात गैरसोय होते. म्हणून महाले गुरुजींनी या ठिकाणी जे एक अन्नदानाचं उत्कृष्ट असं काम सुरू केलं मित्रांनो. त्या ठिकाणी ते 10 रुपयामध्ये, फक्त 10 रुपयामध्ये काय देतात तर भात, वरण, चपात्या, त्याच्यानंतर एक स्वीट, मग जिलेबी असेल, गुलाबजाम असतील, दरवेळी तो बदलून देतात. आणि भाज्या कुठल्या असतात? कडधान्य असेल, फळभाज्या असतील, म्हणजे वांगे असतील, बटाटे असतील, अशा भाज्या सुद्धा ते नेहमी बदलून देत असतात. त्याच्यामध्ये फक्त वरण भात हे कंपल्सरी आहे. भात हा त्यांचा गिजग्या पद्धतीने असतो, त्याच्यामुळे जरी पेशंटनी चुकून खाल्ला तरी त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. असं हे फक्त 10 रुपयामध्ये त्या ठिकाणी जेवण दिलं जातं. आणि विशेष टीप त्यांनी तिथे लिहिलेली की जी लोक समजा जेवणाच्या लाईनमध्ये येतात किंवा तिथे जेवायला येतात, तिथे जेवणाची पण सोय आहे. म्हणजे जिथे त्यांनी स्टॉल लावलेला आहे तिथंच सोय मागे जेवणाची. तर जर कोणी उष्ट टाकलं तर त्यांना तिथे 50 रुपये दंड आहे, कारण त्या अन्नाचा अपमान होऊ नये. तर बरेच लोक त्यांना विचारतात की तुम्ही अन्नदान करता, मग 10 रुपये का घेता? तर त्यांचं म्हणणं काय की जो खाणार आहे त्याने मानानं द्यावं आणि सन्मानानं खावं. म्हणजे कुठेही त्या खाणाराचा न्यूनगंड तयार झाला नाही पाहिजे की मी फुकट खातो. आणि गुरुजींचं स्वतः असं म्हणणं आहे की मलाही वाटलं नाही पाहिजे की मी लोकांना हे फुकट अन्नदान करतोय. अतिशय स्वकष्टातून उभारलेलं हे ईशतत्व फाउंडेशन 2023, मी त्यांचा नंबर पण स्क्रीनवर देणार आहे. कारण आज ते तिथं 50 लोकांना पोटभर जेवण घालतात. समजा तुम्ही जर एक 3,000 रुपये दिले, ते अगोदर 2,500 रुपये घ्यायचे, गेली 3 वर्ष झाले. परंतु यावेळेस गॅस वाढल्यामुळं जर तुम्ही 3,000 रुपये दिले तर ते 50 लोकांना पोटभर जेवण त्या ठिकाणी खायला घालतात. आणि त्यांना अतोनात गरज आहे की आपल्या डोनेशनची, ज्यांना अन्नदान करायचं ते 100 रुपयापासून 500 रुपये, कितीही त्यांच्या मर्जीने, तुम्ही 1 रुपया सुद्धा अन्नदान करू शकता. त्यांचा नंबर आपण स्क्रीनवर देणार आहे. ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने, समजा आपण कुठेही जरी फिरायला गेलो, कोकणात गेलो किंवा कुठेही गेलो, महाबळेश्वरला गेलो, एक फॅमिली जर जेवायला हॉटेलमध्ये बसले तर मित्रांनो 3,000 रुपये सहजे जातात. म्हणून ज्यांना अन्नदान करायचं त्यांनी पुढे येऊन महाले गुरुजींना संपर्क करावा आणि संपर्क करून त्यांना एक मदतीचा हात पुढे द्यावा. आणि विशेष म्हणजे जी लोक जेवायला येतात ती लोक जर ताट धुण्याचा प्रयत्न केला तर गुरुजी त्यांना धुवून देत नाही. आणि हे सर्व अन्न ते स्वतः घरी बनवतात. म्हणजे त्यांची मिसेस ते भात, वरण, भाजी हे सगळं ते घरी बनवतात. फक्त चपात्या त्यांच्या ते कामगार आहे. आणि टोकन पद्धतीने तिथे 10,000 रुपयाचं टोकन वाटलं जातं आणि त्याच्यातून ते जेवण सर्वांना वाटलं जातं. तर त्यांची इच्छा आहे की असं ते 365 दिवस वर्षामधले त्यांना त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना जेवण खायला घालायचं आहे. कारण त्यांनी याच्या अगोदर बऱ्याच हॉस्पिटलमध्ये अर्ज केले, गरवारे असतील किंवा जी धर्मांध हॉस्पिटल आहेत, तर त्यांना तिथे कुणीही परवानगी दिली आहे. पण या ठिकाणी जी काशीबाई नवले हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलमध्ये
ने त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी हा कार्यक्रम गेली 3 वर्ष चालवत आहेत. परमेश्वर त्यांच्या कार्याला आणखी यश देवो, समृद्धी देवो, भरभराटी देवो आणि सर्व आपले जे यूट्यूबमधील फॅमिली असेल म्हणा किंवा जे नवीन लोक व्हिडिओ पाहत असतील, जे युनिक व्ह्यूवर असतील, यांनी जेही काही तुमच्या इच्छेने असेल तो स्क्रीनवर मी नंबर टाकणार आहे. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि जे तुमच्या इच्छेने होईल त्यांना अन्नदानास मदत करा. म्हणजे तुमचा 1 रुपयासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे एखाद्या उपाशी माणसाच्या मुखामध्ये जाण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो, बघा चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यामुळे पुन्हा एकदा शेअर करायला विसरू नका, कारण असाच कुणीतरी एखादा जर अन्नदाता भेटला तर 365 दिवस हे अन्नछत्र या ठिकाणी गोरगरिबांची मदत म्हणून सर्वांना कामाला येईल. चला मित्रांनो, जय हिंद, जय